मी रमेश मेदगे, राहणार पिंपरी चिंचवडमध्ये. मला ऑगस्टमध्ये ऑक्टोबरमध्ये हे झालं, चिकनगुन्हा झाला होता. त्याच्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला हा प्रॉब्लेम चालू झाला. तर स्टमकला सूज झाली आणि पाठीमागं बसायला वगैरे त्रास खूप होतो. त्याच्यानंतर मग भोसरीमध्ये हॉस्पिटलला आपण दाखवलं डॉक्टरांना. त्यांनी 2 सर्जरी केली, एक स्टमकची पण केली आणि एक पाठीमागं पण केली. ते दोन्ही नंतर फेल गेले आणि ते परत त्रास चालू झाला. नंतर अजून पुण्यामध्ये 1-2 डॉक्टरला दाखवलं. ते म्हणजे होईल पण काय ते झालं नाही सक्सेस. त्याच्यानंतर परत मग मला अश्विनी सरांबद्दल जरा माहिती मिळाली. पुण्यात तुम्ही जावा म्हणून, हिलिंग हँड्स क्लिनिक पुण्यामध्ये रुबियल शेजारी जावा म्हटले. मग इथं आल्यानंतर मग अपॉइंटमेंट घेतली सरांची आणि मग त्यांच्याशी बोलणं झालं. मग त्यांनी सर्व चेक केलं. त्यांनी सांगितलं असं असं आहे तुमचा काय 5 स्टेज काय कॉम्प्लिकेटेड पिस्टूल आहे असं त्यांनी सांगितलं. ते स्टमकपासून तर फार मागंपर्यंत जवळ 25-30 सेंटीमीटर वाढलेले आहे. म्हणजे तेवढं आपल्याला सर्जरी करावं लागेल. मग आम्ही त्याचे 8-15 दिवस जरा थोडं विचार करण्यात घालवला. नंतर मग सरांना मी सांगितलं की आम्ही करतो सर्जरी करून घेऊ आपण. त्याप्रमाणे मग प्राजक्ता मॅडम वगैरे सगळ्यांना भेटून सगळं काय म्हणतो आपण प्लॅनिंग करून घेतलं. आणि मग 28 डिसेंबर 2024 त्या दिवशी मग सर्जरी केली सरांनी. अश्विनी सर होते आणि आपल्या यशोदा मॅडम होत्या. 2 जण होते आणि सर्जरी खूप चांगल्या पद्धतीने केली. काय त्रास वगैरे झाला नाही. थोडा झाला ते म्हणते होईल 2-3 दिवसात क्लिअर होऊन जाईल. आणि 4 का 5 दिवशी आम्हाला घरी सोडलं त्यांनी. म्हणजे आणि काय काळजी घ्यायची ते सांगितलं. मेडिसिन वगैरे दिल्या. घरी पण काय काय करायचं ते सर्व सांगितलं त्यांनी. व्यवस्थित सगळं मग आणि 8 दिवसांनी आम्हाला बरं वाटायला लागलं व्यवस्थित. नंतर मग 15 दिवसांनी परत आपलं काय म्हणतात डीप क्लिनिंग वगैरे झालं. परत प्रत्येक 15-15 दिवसांनी असं 3 वेळा झालं. त्याच्यानंतर मग खूप फरक पडला. नंतर प्रत्येक 8 दिवसांनी येऊन फॉलोअप घेतला. त्यावेळी यशोदा मॅडम, परान सर, अश्विन सर आणि ते 2-3 सिस्टर तनुजा वगैरे तुझी 2 मुलं खूप सहकार्य खूप म्हणजे खूप. मी एक वेळा त्यांचं म्हणलं पाया पडावा एवढी सेवा त्यांनी केली. खूप म्हणजे सहकार्य केलं. धन्यवाद त्याबद्दल. आणि आज सरांनी सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तेव्हा तुमचं व्यवस्थित 100% सक्सेस झालं. त्या सरांना पण खूप धन्यवाद. त्यांच्या टीमला पण खूप धन्यवाद.